पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे 30 सप्टेंबरच्या पहाटे एक गंभीर दुर्घटना घडली। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या एका भरधाव कारने रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघातात रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि रिक्षातील अन्य 2 प्रवासी हे गंभीररीत्या जखमी झाले होते। जखमी मरगळे यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणात गौतमी पाटीलला उचला आणि कारवाई करा असा तात्काळ आदेशच भाजपच्या एका बड्या नेत्याने दिलाय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। अपघातानंतर कार चालक तात्काळ घटनास्थळावरून पसार झालेला होता, परंतु पोलिसांनी तांत्रिक तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे। हे अपघातग्रस्त वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे पुणे पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे। अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती असं पोलिसांचं प्राथमिक म्हणणं असलं तरी वाहनाची मालक या नात्याने तिची चौकशी होणे कायद्यानुसार आवश्यक आहे। जखमी रिक्षा चालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केलाय। गौतमीच्या सेलिब्रिटी स्टेटसमुळे पोलीस तिला सहकार्य करत असल्याचा थेट आरोपच त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। गौतमीच्या टीमने अपघातानंतर साधी विचारपूसही केली नव्हती किंवा उपचारांसाठी कोणतीही आर्थिक मदत केली नाही अशी त्यांची तक्रार आहे। कुटुंबियांचा आरोप आहे की अपघात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा न करता ती तात्काळ हलवण्यात आली आणि पोलिसांनी तपास निष्काळजीपणे केला। काही वृत्तमाध्यमांनुसार कुटुंबियांनी तर अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये होती असा दावा केलाय। या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण तेव्हा मिळालं जेव्हा जखमी रिक्षा चालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि मदतीसाठी विनवणी केली। कुटुंबियांचं म्हणणं ऐकून चंद्रकांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता कठोर भूमिका घेतली आणि थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावला। फोनवर पाटील यांचा आवेश अत्यंत आक्रमक होता। त्यांनी डीसीपींना स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत। त्या गौतमी पाटीलला लगेच ताब्यात घ्यायचं आहे की नाही, ही गाडी तिच्या नावावर आहे की नाही, हा रिक्षावाला गंभीर जखमी झालेला आहे, त्याचं काय? तुम्ही म्हणताय गौतमी गाडीत नव्हती, पण गाडी कोणीतरी चालवत होतं ना, ताबडतोब कारवाई करा आणि गाडी जप्त करा। गौतमीच्या नावावर गाडी असल्याने तिची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कडक कारवाई करावी।